आम्ही सवाशिड इथे बसलो, हे नवरे कोणाबरोबर पळून जातात. कशाला लावलं गंध तुमच्या नावानं? सरते शेवटी 12 मण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार, त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा, ओल्या जाळलं तर धूर येईल, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, माझा गैरसमज होणार, जाळताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. सरते शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा, काय, याला आम्ही ओळखत नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं. त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय, आमची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील, त्यांची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील. हे सातत्य आहे. तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं, ये रे बाबा राजकारणी हो म्हणून, नाही का? मी त्याला पहिलं सांगितलं, बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील, त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल. ते चालत असेल तर मला बोलव. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मतं दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना. कधीही तुला कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात. हे तुझे बॉडीगार्ड सगळे. कधीही मला कधी वाटलं नाही, मी चिडलो, तिरसटलो, एखादा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो. कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड? हे काय चाललंय? आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही, आम्हाला लोटणार का तुम्ही असे दूर? तुमच्या नावानं आमचं पोट सुहागन होतं ना. इथे टिळा लावतो तुमच्या नावानं, गवा बाजूला. बरं काय काय वेळ काय होतं, कोण कुठल्याशी, आम्ही सवाशिड इथे बसलो, हे नवरे कोणाबरोबर पळून जातात. कशाला लावलं गंध तुमच्या नावानं? त्यामुळे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं. हे उदय परवापुरतं मर्यादित राहता कामा नये प्रत्येकाने. कारण सरते शेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे. आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग, साहेब बोलू नका. साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जातं ना. माझ्या अंगावर कायमच सुरगळलेले कपडे असतात, नाही तू स्टारचे घालायला हरकत नाही, पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळींना भेटायला गेल्यानंतर सरळ येऊन ते मिठी मारू शकतात. माझे कपडे सुरगळतील, ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही. त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून. तुम्हाला ते अंतर ठेवायचं आहे का तर ते ठेवू नका. माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची. साहेब गेला कधीच आपला. पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे, त्यातला विनोद आला इथं. खरंच वाईट वाटतं मनामध्ये आमच्या काय, आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता. आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही? हा राजकीय मंच नव्हे, तिथे मी त्याची वाच्यताही करू नये. राजकीय पक्षातली सगळ्या पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कुणाकडेही काहीही मागितलं नाही. मैत्री टिकून आहे. ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल. काय कमी दिलंय देवानं? 50 वर्ष जीवापाड प्रेम केलं तुम्ही, अजून काय लागतं आम्हाला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती, आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे. माझा मुलगा आलेला आहे, गणेश सुद्धा माझा मुलगाच. मल्हार आलाय. मल्हारला म्हटलं तुला जेवढं लागेल तेवढं तू ठेव, बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना. सरते शेवटी 12 मण लाकडं म्हणजे तेवढीच लागणार, त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाळताना सुक्या लाकडामध्ये जाळा, ओल्या जाळलं तर धूर येईल, जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल, माझा गैरसमज होणार, जाळताना माझ्यासाठी रडतायत, तो नको. मेल्यानंतर आनंद आहे, आई वडिलांना भेटता येईल, मित्रमंडळीला भेटायचं म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल. आम्ही सगळे त्यातलेच आहोत. नेमकं वर्मावर बोट ठेवायचं, हसणं, नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना, मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले, बोलले, पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोखा हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे, हा माझा काही गुन्हा आहे का रे?
मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. नाना पाटेकर म्हणाले की उदय, शेवटी तू कोण कुठल्या पक्षाचा याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही. तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्त्वाचं आहे. त्यातील सातत्य तू टिकवलंस तर असं म्हणता येईल की आम्ही नाही तर आमची मुले सुद्धा तुला मत देतील. ज्येष्ठ अभिनेते आणि परखड बोलणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले नाना पाटेकर यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. नाना पाटेकर पुढे म्हणाले की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण हे आहे की माझी जात ही कलावंताची आहे. मला जितकं काही छान करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न करीत राहणार आहे आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही या थिएटरमध्ये मला पाहायला येणार. 50 वर्षे होऊन गेली मी नाटकात, सिनेमात काम करतोय. मी स्वभावाने अतिशय विचित्र आहे, तिसरट आहे, रागावतो, बोलतो. पण मला असं वाटतं की नट म्हणून मी ज्यावेळी ते काम करतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. तू राजकारणात आल्यावर तुझ्या वाटेला कोण नेमकी माणसं आली हे मला माहिती नाही, पण निश्चितपणे छान चांगली माणसं वाटायला आलेली असणार हे नक्की आहे. आई वडिलांचे संस्कार होते, आजूबाजूला शेकडो मंडळी उभी होती. तुला कोणी काही गुळ खोबरं दिलं नव्हतं. हे खा, राजकारणी व्हा, त्यामुळे यापुढे चांगलेच काम करीत जा. ही जनता पाठीशी राहील, नक्की पाठीशी राहील असंही नाना पाटेकर म्हणाले आहे. पाटेकर यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.